नमस्कार. कुणाकुणाला अगदी सोप्पं असलेलं आयुष्य वाट्याला येतं, तर काही जणांच्या नशिबी अडचणींची मालिका संपतच नाही. हे असं का होतं? खूप कष्टांनी हजार अडचणी पार करत काहीतरी मिळवावं आणि खऱ्या अर्थाने ते हाती लागलंच नाही तर? पाहूया विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. वडील सफाई कामगार, आई 4 घरची कामं करणारी. अशा हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेला निलेश कायमच दुसऱ्यांनी वापरलेल्या वस्तूच पुन्हा वापरत मोठा झाला. कशी बशी फीची जुळवाजुळव करत शिकत राहिला आणि IT इंजिनियर झाला. पण नोकरी मात्र मिळाली ती लेबरर म्हणून. हे का झालं? पाहूया. बोलवूया निलेश गांगुर्डेला. मग तू IT इंजिनियर झालेला आहेस? हो, कॉम्प्युटर इंजिनियर. व्हेरी गुड. तर तुझा व्यवसाय काय आहे सध्या? सध्या माझा व्यवसाय म्हणजे कोणाला आश्चर्य वाटेल, पण म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये मी लेबरर म्हणून काम करतो. अच्छा, लेबरर म्हणजे नक्की काय करतोस तू? लेबरर म्हणजे चतुर्थ श्रेणी जे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये वर्ग आहेत, त्यामध्ये शिपाई, सफाई कामगार, फवारणी करणारे, अच्छा, आणि नंतर स्प्रेइंग करणारे जे आहेत, बर, ते तशा प्रकारचे आहे. आणि उंदीर मारणारे सुद्धा त्यामध्ये वर्गवारी असते. आता तू BMC मध्ये नोकरीला आहेस. हो. तर एक्झॅक्टली तुझं काय काम असतं? एक्झॅक्टली म्हणजे सुरुवात जेव्हा मला मिळाली अपॉइंटमेंट, तेव्हा वॉर्डामध्ये जे काही कंप्लेंट्स येत होत्या, कोणाच्या घरी उंदरांचं जे नोझन्स असतं, तर ते आम्हाला कंप्लेंट द्यायच्या आणि ते आम्ही नोंदवहीत लिहून त्यांचे ऍड्रेस वगैरे घेऊन आमचे जे वॉन्डर ट्रॅप आहेत, उंदरांचे पिंजरे, ते आम्ही त्यांच्या घरी पोहोचवायचो. अच्छा. आणि मग ते ट्रॅप झाल्यानंतर मग ते कलेक्शन जे काय आहे उंदरांचं, ते मग पुढे प्रोसिजरसाठी, डिस्पोजलसाठी आम्ही ते, म्हणजे ते तुम्हीच करायचे असतात? ट्रॅप झालेले ट्रॅप्स आम्ही नोंद घ्यायचो आणि ट्रॅप्स आम्ही पोहोचवायचो घरोघरी. बरं, पण ही अशी तफावत कशी की IT इंजिनियर असून सुद्धा तू ही नोकरी कशी काय पत्करलीस? वडील गेल्यानंतर आई घरकाम करत होती. ते तर मला डिग्री करतानाच न पटण्यासारखं होतं, पण तिच्यासाठी काहीतरी करावं म्हणून रिसेशन पिरियड पण सुरुवात झाली आता हल्लीच. माझी जेव्हा डिग्री झाली तर रिसेशन पिरियड नंतर मला कुठे असं म्हणजे सहजासहजी असा जॉब मिळत नव्हता. बरं, मग का हाच का करू नये, जेणेकरून माझ्यासारखे मित्र अजूनही घरी आहेत जे BE झालेले आहेत. हो, तर मग मी लेबरची नोकरी अशी पत्करली. आणि असं सांगण्यात आलं होतं की लेबर व्यतिरिक्त दुसरी अजूनही जागा नाहीये. तर मग मला ते बॉन्ड तसं म्हणजे मी बनवून घेतलेलं आहे. आईची तब्येत कशी असते? आईची तब्येत म्हणजे तिचा ऍक्सिडेंट झाल्यापासून तिचे कमर तर दुखतेच अजूनही. ऍक्सिडेंट झाला होता? हो, अपघात झाला होता. अच्छा. तर ती घरकामासाठीच ऍक्च्युली ते रोजच्या सवयीप्रमाणे घाईत होती. अरे बापरे. आणि रस्त्यात तिचा अपघात झाला होता. अच्छा, मग त्याच्यानंतर घरीच असतात त्या घरीच असतात. अच्छा. पण तुला असं वाटलं नाही म्हणजे डिग्रीच्या नंतर की आपण अजून प्रयत्न करावे, रिसेशन असलं तरीही साइड बाय साइड प्रयत्न करावे की काही वेगळी नोकरी? तसं म्हणजे मी PTKS लेबर भरती अगोदर मी काही इंटरव्ह्यू अटेंड केलेले आहेत. तू जेव्हा IT ची डिग्री घेतलीस ते किती साली घेतलीस? डिग्री मी 2008 जुलै 2008 ला पूर्ण केली. म्हणजे आता नुकतीच तुला डिग्री मिळाली. आणि मग वडील कधी गेले तुझे? वडील म्हणजे मी डिप्लोमा करत असताना शेवटच्या वर्षाला वडील वारले. अच्छा. आणि त्या मोमेंटला म्हणजे आई तर घरकाम करत होतीच, पण डिप्लोमा नंतर असं ठरवलं होतं अगोदर की नोकरी वगैरे बघावी. बरोबर. पण त्या डिप्लोमाचे काही फ्रेंड्स होते, त्यांनी मला सुचवलं की डिग्री कर. आणि माझ्या भावाने पण तसं मला सपोर्ट केला आणि म्हणे की याला शिकू द्या अजूनही. अच्छा. आई तशी तयारी दाखवली की मी अजूनही प्रयत्न करेल निलेशसाठी. तर मी डिग्रीलाही ऍडमिशन घेतलं
आणि डिग्री कंप्लीट करता करताच असे काही प्रसंग आले, पण त्यानंतर मग पैशाचे काही प्रॉब्लेम, आर्थिक अडचणी होत्या. तर मग BMCची अपॉइंटमेंट लेटर घरी आलं आणि त्यात असं स्पेसिफिक म्हणजे नमूद केलं होतं की लेबर म्हणून तुम्हाला घेण्यात येत आहे. अच्छा. तर सुरुवातीला असं म्हणजे मन नाराज होतंच की लेबर म्हणून मी BMC मध्ये आता कामाला जाणार. तर मनाची तयारी केली. बरं. आणि मनाची तयारी केल्यानंतर मग जेव्हा मी कामावर रुजू झालो तेव्हा मला सांगण्यात आलं की तुला असं असं काम करावं लागेल. बरं, म्हणजे नेमकं कसं काम होतं? कारण तू IT इंजिनियर म्हणजे अगदी AC मध्ये बसून असं टाईपचं काम असतं ते ITचं. पण हे म्हणजे अगदीच कॉन्ट्रास्ट, म्हणजे तू कदाचित कधीच पाहिलेलं नाहीस असं काम तुला करावं लागलं. तर ते नेमकं पहिला दिवस तुझा कसा होता? तुझं कसं आली ओळख त्या कामाबरोबर? पहिला दिवस तर म्हणजे माझ्या सोबतीला जे काही कामगार होते त्या कामगार मित्रांची ओळख. त्यानंतर मला कामाचं स्वरूप सांगण्यात आलं की लोकांचे काही कंप्लेंट्स येतात, मग त्या नोंद घ्यायच्या आणि ज्या काही नोंद आहेत तेवढे पिंजरे एकाच वेळी घेऊन जाऊन त्या विभागात त्यांनी घरोघरी द्यायच्या. आणि घरी त्यांना सांगायचो की जसे उंदीर मिळतील किंवा ट्रॅप होतील तर ते उंदीर आम्हाला लगेच कळवा. मग आम्ही ते त्या ऍड्रेसवर जाऊन ते पिंजरे उंदरासहित आणायचो. बरं. आणि मग आमचे जे काही सुपिरियर जेव्हा आहेत, ज्यांना ज्युनियर ओव्हरसियर म्हणतात, बरं, ते त्या उंदरांचं नायनाट करण्यासाठी ते पुढच्या प्रक्रियेसाठी त्यांना द्यावे लागायचे. तुला हे सगळं करताना खूप अवघड वाटलं असेल ना? अवघड तर वाटत होतं की म्हणजे BE कम्प्युटर तेव्हा तर इंजिनिअरिंग मी नुकतंच पार केलं होतं आणि अवघड तर वाटत होतं की मी काय करतोय. मग नंतर मनात असंच एक विचार आला की जे काही करतोय ते मी माझ्यासाठी न करता आईसाठी, माझ्या कुटुंबासाठी करतोय. हे विचार करूनच मी पुढे सरसावलो. पण आता तुमच्या घरची परिस्थिती ठीक आहे का? तसं नाही म्हणता येईल. किंवा म्हणजे आता जर तू ठरवलंस की बाबा ही नोकरी सोडून खरंच ITच्या कुठल्या तरी एका नोकरीसाठी ट्राय करायचं, तर ते जमू शकणार आहे का? नाही, मनात अशी भीती आहे की अजूनही रिसेशन पिरियड चालू आहे. बरं. आणि असे बऱ्याच ठिकाणी मी ऐकलंय की कामाला लागलेली मुलं सुद्धा त्यांना IT क्षेत्रातून काढण्यात आलं. बरं. तर मग ती जॉब सिक्युअर नाहीये असं माझ्या मनात पक्क ठरलं. ही परमनंट आहे? म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हटलं तर गव्हर्नमेंट जॉब आणि सिक्युअर आहे. अच्छा. मग आईचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? कारण आईनी खूप कष्ट करून तुला वाढवलेलं आहे, आई बाबांनी दोघांनी, आणि त्यातून तू इंजिनियर झालास, खूप गर्वाची गोष्ट आहे. पण मग तिला कसं वाटतं हे सगळं? तिला एवढंच बोलायचं होतं की म्हणजे तू जे काही शिकलायस त्याच्या म्हणजे त्याच्या मदतीने तुला जर काही करता आलं तर तू स्वतःहून करू शकतो. पण तिने एक असं सुचवलं की पुढे दगदग करून नोकरी ही सोडली की दुसरी सोडली तिसरी असं करण्यापेक्षा तू मुंबईतच राहशील. जर BMCत आहे तर तू माझ्याजवळ राहशील. कारण आईचं ऍक्सिडेंट नंतरचा जो काही तिची परिस्थिती आहे ती अजूनही टिल्टिंग चालते. अच्छा. तिला रोज एक्सरसाइजची गरज असते. त्यामुळे मला तरी तिच्यापासून दूर राहणं जमणार नव्हतं. आणि मध्ये कालांत जेव्हा मी डिग्रीला BMC मध्ये येण्यापूर्वी मी एका जॉबला अप्लाय केलं होतं. तिथे सिलेक्टही झालो. अरे वा. सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं की 8,000 पेमेंट मिळेल म्हणून. ते एक्सपेक्टेशन पेक्षा तरी कमीच होतं, कारण इंजिनिअरिंग 15-20 पर्यंत एक्सपेक्ट करतात. तरी मी म्हटलं ठीक आहे, रिसेशन पिरियड आहे तर चालून जाईल. मी होकार कळवला आणि बँगलोरला गेलो ट्रेनिंगसाठी. बरं. आणि मला कमिटमेंट केलं होतं की विदिन म्हणजे 3 महिन्याच्या आत माझं इन्क्रीमेंट होईल किंवा 6 महिन्यात. बरं. आणि तिकडे जेव्हा मॅनेजर समोर जेव्हा आलो सभेत, तेव्हा मॅनेजरने स्पेसिफाय केलं की तुम्हाला 1 वर्षभर काही इन्क्रीमेंट मिळणार नाही. बरं. आणि तिथे माझी अपेक्षा भंग झाला आणि मग मी बँगलोरहून बॉन्ड न साईन करता आईच्या ओढेने परत निघून आलो मुंबईला. लहानपणापासून आम्ही एकत्र 13 जण एका झोपडीत राहिलेलो आहे. बरं. माझी आजी, माझे काका काकी, त्यांची 4 मुलं, आम्ही 4 आणि माझे आई वडील. 4 म्हणजे तुम्ही 4 म्हणजे किती बहिणी? म्हणजे मला माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी आहेत आणि माझ्यापेक्षा लहान एक बहीण आहे. अच्छा. आणि चुलत भाऊ बहिणी आहेत, 2 भाऊ आणि 2 बहिणी. आणि घर किती मोठं होतं?
घर 10 बाय 12 माळ्यावर आमची फॅमिली आणि खाली काकांची फॅमिली होती. बरं. आणि तू तुझ्या आईला खूप काम करताना पाहिलेलं आहेस, बाबांना हो. खूप काम करताना हो. पाहिलेलं आहेस. आज तुझी आई पण स्टुडिओमध्ये आलेली आहे, हो. तर आपण तिचंही स्वागत करूया. हो. नमस्कार. तुम्हाला निलेशचा खूप अभिमान वाटत असेल. काय काय परिस्थितींचा सामना तुम्हाला करावा लागला ते आम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणजे एवढी सगळी माणसं होती, एवढी सगळी तोंड होती आणि तुम्ही घरकाम करायचात आणि वडील सफाई कामगार होते. पण एवढ्या अशा परिस्थितीत भागायचं तुमचं कसे काढलेत मग दिवस? भागत नव्हतं म्हणूनच घर कामाला जायला लागले. बरोबर. मुलगा हुशार निघाला माझा, त्याच्यामुळे मग मला काम करावंच लागलं. आणि ते सांभाळून तुम्ही घरचंही बघायचं. घरचं 2 मोठ्या मुली आणि निलेशपेक्षा एक धाकटी मुलगी. हो. असं सगळ्यांचं शिक्षण कसं काय तुम्ही केलं? मोठ्या 2 मुलीचं शिक्षण करायला तर वडील तर होते, त्यांची जरा मदत होती. बरोबर. त्यांचं झाल्याच्या नंतर मग याच्यासाठी मी कामाला जायला लागले. अच्छा, मग त्याच्या आधी काम करायचं नाही नाही. तुम्ही? घरीच होते मी. अच्छा. असं घरगुती असं काय ओढण्या बनवायचं, ते ट्यूबलाईटीचं होल्डर वगैरे, हा, हा, हा. त्याचे ब्राचे स्क्रू, घरगुती काम करायचं ते घरातल्या घरात. बरं. घरात मग निलेश काय वयाचा होता जेव्हा तुम्ही घरकाम सुरू केलं? 12-13. 7वी-8वी असेल. हा हा हा. आणि म्हणजे फी देणं, युनिफॉर्म्स, पुस्तकं, हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज केलं? सुरुवातीला माझ्या घरकामवाली बाईकडून पैसे आणून मी घेतले. बर. नंतर ते एकच ड्रेस ते 3 ते 4 वर्ष तो वापरायचा. अच्छा. नंतर तो 8वीला गेला, मग फुल पॅन्टीचे त्याला हे 8वीला. हा. मग त्याचे मॅडम होते 8वीच्या, अच्छा. त्यांनी त्यांच्या मुलाचे कपडे दिले. ते म्हणजे तेव्हा मला फुल पॅन्ट जेव्हा आली होती तेव्हा मला वाटतं माझ्या भावाचीच वापरलेली पॅन्ट मी वापरायचो, फुल पॅन्ट. आणि ती तोकडी होती. तर मी 8वीचं वर्ष काढलं कसं तरी. तेव्हा आमच्या शाळेतल्या मॅडमना जाणवलं, जेव्हा मी ब्लॅकबोर्डवर एखादा काही सम सॉल्व्ह करायला यायचो तेव्हा त्यांनी पाहिलं की हा तोकडी पॅन्ट वापरतोय. तर मग त्यांनी मला बोलवलं पर्सनली आणि सांगितलं की तुझ्याकडे युनिफॉर्म नाहीये का? मी म्हटलं आहे, हाच आहे माझा. तर तेव्हा त्या मॅडम म्हणाल्या की हा युनिफॉर्म बदल, माझ्या मुलाचा तू युनिफॉर्म घे. अच्छा. मग त्यांनी त्यांचा मुलाचा युनिफॉर्म, त्यांचे कपडे आणून दिले आणि ते मी 9वी आणि 10वीचं वर्ष पार पाडलेले. त्या काळात माझी जी माझ्यापेक्षा मोठी आहे थोरली बहीण, तिने पण आईसारखंच घरकाम केलेलं आहे. अच्छा. 7वी झाल्यानंतर. आणि मग तिचा काही सहभाग आहे, तिने काही जे काही पगार आणलेला आहे तो माझ्या शिक्षणाला तिने लावलेला आहे. हातभार. बरं, ह्याला इंजिनियर करावं असं कधी डोक्यात आलं? त्याची हुशारी पाहून का काय पाहून तुम्हाला वाटलं की ह्यानी इंजिनियर? बघूनच, कारण तो शिकतच राहिला, एकही वर्ष फेल नाही. तो म्हटलं आता काय आपण तर केलंच पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर. तो फेल होतच नाही तर तो शिकतोय. थोडे दिवसाने थोडी परिस्थिती नाजूक झाली तर मी म्हटले जाऊ दे, काम कर कुठेतरी म्हणे. अच्छा. तर माझा पुतण्या आहे, तो मला म्हणे त्याला कशाला कामाला, तो शिकतोय, चांगला शिकू दे. अच्छा. तुला जेवढा त्रास पडेल ना करायचं म्हणे. भावाने भरपूर केलेलं आहे माझ्यासाठी. पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की BA BCom करून पटकन नोकरी मिळावी? असं नाही, तुम्ही तसा विचार केला नाही? तसा विचार नाही केला. तुम्हाला खरंच मनापासून इच्छा होती की ह्यांनी इंजिनियर व्हावं, पण पैशाचं कसं जमवणार हा एवढा मोठा प्रश्न कसा काय तुम्ही सोडवला? सांगते ना, माझ्या मॅडमचे मी पाया पडले. म्हणजे माझा मुलगा इतका चांगला शिकतोय, त्याच्यासाठी तुम्ही मदत करा, मी तुमचे पहिले पाय फेडून टाकेल. आता ते 3 वर्ष असं भरत राहिले ना, 3 वर्ष मी फेडत, फक्त आता शेवटच्या टप्प्याला
फेडायचं तर माझं ऍक्सिडेंट झालं. मग ते अजून राहिले फेडायचं, अजून फेडले. किती घेतले तर होते मग- पैसे मॅडम कडून? हं? किती घेतले होते? 15,000 त्यांच्याकडून घेतले, अच्छा. मुलीच्या सासूकडून घेतले पैसे. अच्छा, पण म्हणजे कर्ज अजूनही आहे तुमच्याकडे? हो, कितीच कर्ज अजून फेडायचं? अजून तरी मला आहे 1,00,000 सव्वा लाख तरी आहे. तू जेव्हा डिप्लोमा घेतलास त्याच्यानंतर तू डिग्रीला गेलास, हो. त्या काळात तुला असं वाटलं नाही का की हे सगळं सोडून आता आपण नोकरी घेतली पाहिजे किंवा घरातली परिस्थिती बघून? हो, तेव्हा म्हणजे जेव्हा डिप्लोमाला मी ऍडमिशन घेतलं तेव्हा वाटत होतं की वडील आहेत, आईचा थोडा सहभाग आहे. पण म्हणजे डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या वेळी माझे वडील निधन पावले आणि त्यानंतर आणखीच परिस्थिती आणि आमच्यावर कर्जाचा डोलारा होताच. तर त्यावेळी मला थोडं मनात आलं होतं की आता आपण नोकरीला तरी गेलं पाहिजे. डिप्लोमा बेसवर कुठेही मला मिळालं असतं, छोटा मोठा जॉब का होईना. पण नंतर डिप्लोमाला मला चांगले मार्क्स मिळाले तर माझ्या डिप्लोमाच्या काही मित्रांनी मला प्रोत्साहन दिलं की अरे तुला एवढे चांगले पर्सेंट असताना तू नुसतं जॉबकडे का वळतोय, तुला अजून पुढे डिग्री करता येईल. तर मी बोललो अरे डिग्री करायला पुढे पैसा लागतो. तर मग नंतर मग पर्सेंटेज असल्यामुळे भावाने पण जरा जोर दिला की नाही आपण पैसे आता इतकं कर्ज केलंय तर आणखी काही कर्ज करू जेणेकरून तुझा डिग्री तरी होऊन जाईल, पुढे तर आपण फेडणारच आहे. मग त्या डिसिजनवर मग मी आईने तशी तयारी दाखवली की मी तयार आहे म्हणून, तू डिग्री कर म्हणून. मग मी डिग्रीला ऍडमिशन घेतलं. अच्छा, आईची खूप जिद्द होती. हो, आईची भरपूर जिद्द. तर तुमचे मिस्टर गेले कशाने पण? अचानक 2 दिवस आजारी पडले. ते काय आजार? त्यांचं लिव्हर खराब झालेलं. काही खास कारण? कारण म्हणजे ते दारू पियाचे. माझ्या वडिलांचा जो जॉब होता सायन हॉस्पिटलमध्ये, मृतगृह जे आहेत तिकडे साफसफाई करायची होती, ऑपरेशन थिएटर करून ते तिथे. बाहेर काम करावं मग लागायचं. ते एवढ्या घाण वासात त्यांचं अक्षरशः म्हणजे ते असह्य होत होतं. आणि त्याला म्हणतात ना की एक उपाय म्हणून ते त्यांनी जी सुरुवात केली अच्छा, मग ते कंटिन्यू चालूच राहिलं त्यांचं. तुम्हाला कामातून किती पैसे मिळायचे? 600 रुपये पासून मी काम केले. अच्छा, म्हणजे सुरुवातीला जेव्हा सुरू केलं 600 तेव्हा रुपये 600. पगार होता मला. अच्छा, एका नंतर घरात? हा, मग 2-3 वर्षांनी 800 रुपये झाला, अच्छा. नंतर 900 रुपये झाला. आता शेवटच्या टप्प्यालाच 1100 रुपये पेमेंट झालेला माझा. 2 का 3च महिने घेतला तो पेमेंट आणि माझा ऍक्सिडेंट झाला. डिप्लोमा करत असताना आईला मदत म्हणून आणि तसं मला आईला मागायला फार वाईट वाटायचं की मला थोडं पॉकेट मनी दे. तर मी डिप्लोमाचे 2 वर्ष एका डॉक्टरांकडे अच्छा काम केलेलं आहे 500 रुपयावर. खूपच हालाकीच्या परिस्थितीतून निलेश IT इंजिनियर झालेला आहे.